हॅलो एव्हरीवन, तर नम्रता मेहत्री या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी आरी वर्क बेसिक चेन स्टिच कशी बनवायची ते शिकवलेली आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये मी चेन स्टिच एंड कशी करायची म्हणजे शेवटची गाठ कशी मारायची ते पाहणार आहोत। तर इथे मी सर्वात प्रथम गाठ मारून कपड्यातून दोरा हा वर काढलेला आहे आणि पहिल्यांदा चेन स्टिच करताना बॅक स्टिच घ्यायची, मगच चेन स्टिचला सुरुवात करायची ह्या अशा पद्धतीने। तर आता आपल्याला शेवटची गाठ कशी मारायची ते पाहणार आहोत। तर आता आपण इथे चेन स्टिच घेत आहे। तर इथे आपल्याला गाठ मारायची, तर तो दोरा वर वडायचा, हा पहिला दोरा झाला। त्याच्याच मधून सुई घालून त्याच्या बाजूला थोडं अंतरावर खाली सुई टाकायची आणि खालून दोरा वर काढायचा त्या पहिल्या दोऱ्याच्या मधून। हा दुसरा दोरा आहे आणि खालचा पहिला दोरा आहे हा। तर ह्या दुसऱ्या दोऱ्यातून पहिला दोरा असा वर वडायचा आणि खालचा दोरा आहे तो खाली वडायचा। तर ही आपली अशी गाठ एकदम पॅक बसून जाते। हे बघा, परत एकदा दाखवते। तर इथे साखळी टाका घेताना सर्वात प्रथम बॅक स्टिच घ्यायची, मगच साखळी टाकायला सुरुवात करायची पुढून। तर इथे साखळी टाका असा एकसारखा यायला पाहिजे। तर शेवटची गाठ मारताना हा दोरा थोडा वर वडायचा हा, आणि त्याच्यामधूनच थोडा बाजूला सुई खाली घालून खालचा दोरा वर काढायचा त्या पहिल्या दोऱ्यातून असा। हा दुसरा दोरा झाला आणि दुसऱ्या दोऱ्यातून हा पहिला दोरा वर वडायचा आणि खालचा दोरा खाली वडायचा, अशी पॅक गाठ बसून जाते। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी चेन स्टिच कशी बनवायची ते शिकवलेलं आहे इन डिटेल। तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे। जर तुम्हाला हे आरी वर्कचे व्हिडिओ समजत असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि असेच मी नवनवीन तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईन। आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच भरभरून प्रेम देत राहा। थँक्यू।